One sec. There is no rush. I will speak to all of you. There's absolutely no rush. पहिला मराठी हा येस पहिला मराठी 100% मी पाठीमागे बोलतो तुम्ही काळजी करा ओके पहिला मराठी थांबा कोणीतरी चल बाबा हिरो चल ना यार सगळं ऑन एअर इथून तू जरी पूर्ण मागे थांबलाय एक सेकंड सर इनका पकड़ो हां ठीक है हां रुक जाने लगा लीजिए सर जल्दी लगा लीजिए श्योर हाँ नहीं हो रहा है अभी कुछ नहीं हो रहा है भाई मेरे पास 4 बूंदियां ऑलरेडी ओके ठीक है भाई थोड़ा सा नीचे मैडम थोड़ा नीचे रखना चाहिए यस ते त्यांचं ते बघून घेतील ठीक है Are we ready to roll? पहिला मराठी पहिली प्रतिक्रिया आणि इतिहासात असं पहिल्यांदा झालंय की ज्याने पक्ष स्थापन केला त्याच्या हातातून पक्ष गेला. अदृश्य शक्ती त्यांचं हे यश आहे. कारण ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष काढून घेणं हे पहिल्यांदाच देशाच्या इतिहासात झालं असेल. पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण काही अपेक्षित होतं. हे महाराष्ट्राच्या विरोधात मोठं षडयंत्र आहे. शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष त्यांचा असंच केलं. आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्ती जे निर्णय घेत असते त्याचं आणखीन एक उदाहरण. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. जी ऑर्डर शिवसेनेच्या विरोधात झाली तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं तेच आज आदरणीय पवारसाहेबांनी ज्यांनी शून्यातून पक्ष उभा केला, शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं. त्यांचा कोणी काका मामा वडील राजकारणात नव्हते. आदरणीय पवारसाहेबांनी त्यांचं सगळं राजकीय जे आयुष्य आहे ते शून्यातून उभं केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तो पक्ष उभा केलेला आहे. आणि आज त्यांच्याकडून त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाउंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. पण मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने सेनेचं त्यांनी केलं तसंच आमचं करतायत. आणि ऑर्डरप्रमाणे त्यांनी जो नियम कायदा लावला आहे तो लेजिस्लेशन म्हणजे आमदारांचा लावलेला आहे. आज सुप्रीम कोर्टाचं जर तुम्ही ऑर्डर आधीची वाचली असेल तर त्याप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे जो नंबर आहे त्याच्यावरनं पक्ष ठरत नाही, संघटना ठरवते. त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवारसाहेबांबरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. ताई शिवसेनेच्या केसमध्ये निकाल देताना असं म्हटलं होतं त्यांनी घटना सबमिट केलेली नाहीये म्हणून त्यांनी आमदारांची संख्या विचारात घेतली होती. आपल्या केसमध्ये काय आमच्या केसमध्ये घटनाच्या प्रमाणेच सगळं झालेलं आहे. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीचा हा विजय आहे, हे काय सत्य नाही आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, आदरणीय पवारसाहेबांवर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर हा अन्याय आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण ताकदीने लढू. निवडणुकीच्या आधीच हा निकाल येतोय राज्यसभाच्या आता काय त्याचा टायमिंग आज नाही उद्या तो येणारच होता. आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय पवारसाहेबांच्या बाबतीत करतील. त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काय आश्चर्य वाटत नाही. याच्या अगोदरचा जो निकाल लागला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचं रक्ताचं नातं नव्हतं, मात्र ते रक्ताचं नातं होतं. ज्या हाताला तुम्ही राखी बांधली त्याच्याकडे आता हा पक्ष जातोय, काय भावना आहे? ठीक आहे, हा माझा राजकीय विषय, हा माझा वैयक्तिक विषय नाही. आणि आदरणीय पवारसाहेबांनी स्वतः अनेक वेळा शून्यातून त्यांचं विश्व उभं केलं आहे. जर पवारसाहेब 60व्या वर्षी शून्यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभी केली, पुन्हा करतील, उमेदीने पुन्हा करू, त्याच्यात काय. आणि एवढं केलं तरी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणारच आहोत कारण का शेवटी हा पक्ष आदरणीय पवारसाहेबांचाच आहे हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन नाही. पण ठीक आहे, ज्या पद्धतीने त्यांच्याकडून तो काढून अदृश्य शक्तीने ओरबाडून घेतलेला आहे
ठीक आहे, हरकत नाही. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहेत का? कारण शिवसेनेची केस जवळपास वर्षभर झालं सुप्रीम कोर्टामध्ये आहे, त्यांचा निकाल अजून लागलेला नाही, म्हणून हा प्रश्न. नाही, आमच्याकडून तर सुप्रीम कोर्टात आम्ही न्याय मागणारच ना, अर्थातच. काही बातम्या येत आहेत की नवीन पक्ष आणि नावासाठी हे केलंय, खरोखर असं आहे का? नाही, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आता राज्यसभेच्या इलेक्शनसाठी 3 नावं आणि 3 चिन्ह आम्हाला द्या, असं सुप्रीम आपलं इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे. अर्थातच ते करू आम्ही. कोणत्या कोणत्या नावांचा विचार चालू आहे काय त्या ते सगळ्या? उद्या कळेल ना. अभी थोडा पिक्चर तो बाकी आहे ना, कल तो देखो. पक्ष- उद्या काय बातमी चालवणार, ताई, सगळंच पक्षाचे आता सांगितलं. निर्णय आल्यानंतर पवार साहेबांशी तुमचं काही बोलणं झालं का? त्यांनी काही म्हटलंय का? आम्ही दिल्लीत एकाच घरात राहतो. पण साहेबांची काय प्रतिक्रिया होती निकालानंतर? खरं तर नाही, आमच्याकडे जे राज्यसभेचे हेच तर आमचं आयुष्य एवढं इंटरेस्टिंग आहे. मी पार्लमेंटमधून माझं भाषण करून आज 3-4 बिलं आम्ही पास केली, ती करून घरी आले. आणि राज्यसभेचे काही खासदार रिटायर होत आहेत, त्यांच्यासाठी आमच्याकडे गेट टुगेदर आत्ता चालू आहे. वंदनाताई आहेत, प्रकाश जावडेकरजी, त्यांचाही सेंड ऑफ आहे. अनेक खासदार आहेत महाराष्ट्रातले जे आज इथे उपस्थित आहेत. पण साहेब काय बोलले? साहेब आता त्यांच्या सगळ्यांशी बोलत आहेत, कारण का आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत. आता आमच्या घरामध्ये आज पाहुणे आलेले आहेत, त्याच्यामुळे पवारसाहेब त्या सगळ्यांशी बोलत आहेत. ताई, तुमची कायदेशीर बाजू भक्कम होती म्हणून वेळ लागला का एवढा निकाल द्यायला? आता ह्याचं उत्तर तुम्हाला अदृश्य शक्तीलाच विचारलं दादा लागेल. गटाकडून ट्विट केलं गेलेलं आहे, आमच्या वकिलांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो निवडणूक आयोगाने मान्य केला असं त्यांनी म्हटलेलं आहे. कदाचित म्हणजे युक्तिवाद माझं वैयक्तिक मत आहे की ही सगळी जे आहे यश हे अदृश्य शक्तीचं यश आहे. ताई, पण ही अदृश्य शक्ती नेमकी कोणाची आहे? अजितदादांची आहे की मोदी शहांची? आता ते तुम्ही ठरवा ना, तुम्ही पत्रकार आहात ना, त्याच्यामुळे ही शक्ती कोणाची आहे हे फार काय या देशात अवघड नाही आता सांगणं. अदृश्य शक्ती तिचा वैयक्तिक राग आहे की राजकीय राग आहे? आता ते अदृश्य शक्तीला विचारायला लागेल. ताई, 7-8 वेळा सुनावण्या झाल्या होत्या, त्या सगळ्या सुनावण्याला तुम्ही सुप्रीम इलेक्शन कमिशन मध्ये उपस्थित असलेला मला बघायला मी मिळालं स्वतः होतं. नाही, आदरणीय पवार साहेब पण पवार होते. साहेब होते, तुम्ही होता. युक्तिवादादरम्यान तुम्हाला काय वाटत होतं? हे असंच होईल असं वाटत नाही होतं नाही, की युक्तिवाद तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेला आहे. पेपर सगळे पब्लिक डोमेनमध्ये आहेत. आणि अर्थातच सुरुवातीपासून आता तुम्ही आहात ना, तुमचं गावाकडचं कुठलं तरी घर असेल ना, ते कुणाच्या नावावर आहे? तुमच्या का तुमच्या वडिलांच्या? ते तुमच्या वडिलांचं घर आहे का तुमचं? तुमच्या वडिलांचं जे घर आहे ते तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना, त्याच्यातून तुम्ही वडिलांना काढून टाकणार का? ते तुम्ही पण विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला तर तो आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केला. इलेक्शन कमीशन का जो जजमेंट आया है उसके ऊपर 1 मिनिट, मराठी झाले का सगळे? झालं. मराठी प्रश्न काय? पक्ष नावासाठी आणि याच्यासाठी काही फायनल निर्णय नाही झालेला ना अजूनपर्यंत? नाही, आत्ता तर ऑर्डर 10 मिनिटापूर्वी आली आहे. आता 10 मिनिटापूर्वीच ऑर्डर आली आहे, चर्चा करू. पुढची सगळी लढाई लोकसभा आणि सर्व जे काही असेल त्या स्टेटस होईल. बघूया ना, इलेक्शन कमिशनचं 140 पानाची ऑर्डर आहे, तर ती सगळी आम्हालाही वाचायला लागेल, उद्या वाचायला लागेल. त्यातून बघूया ना काय काय होतं.